जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 12 सम्राट परीक्षितांचा जन्म। श्लोक क्रमांक 21। धन्वी नामग्रनी रेश तुल्यश्चार्जुन योर्द्वयो हुताश इव दुर्धर्ष समुद्र इव दुस्तर। ध्वनीनाम धनुर्धरामध्ये अग्रणी श्रेष्ठ, एषः हे मूल, तुल्यः समान, च आणि अर्जुनयो अर्जुनांचा, द्वयो दोघांचा, हुताशः अग्नी इव प्रमाणे, दुर्धर्षः असह्य, समुद्र सागर इव प्रमाणे, दुस्तर अनुल्लंघनीय। हा मुलगा श्रेष्ठ धनुर्धरामध्ये अर्जुनाच्या तोडीचा होईल। तो अग्नीसारखा असह्य आणि सागरासारखा अनुलंघ्य होईल। तात्पर्य, इतिहासात 2 अर्जुन होऊन गेले आहेत, एक कार्तवीर्य अर्जुन आणि दुसरा परीक्षितांचे पितामह। कार्तवीर्य अर्जुन हा हैहय देशाचा राजा होता। हे दोन्हीही अर्जुन धनुर्विद्येतील प्रावीण्याविषयी प्रसिद्ध आहेत आणि बालक परीक्षित मोठेपणी युद्ध कौशल्यात त्यांच्या तोडीचा होईल असे हे भविष्य आहे। पांडव अर्जुनाची माहिती येथे पुढे थोडक्यात दिली आहे। पांडव अर्जुन भगवद्गीतेतील एक श्रेष्ठ वीर, हा महाराज पांडूचा पराक्रमी पुत्र। महाराणी कुंती देवी कोणाही एका देवाला आवाहन करू शकत असे। तिने इंद्राला आवाहन केले। आणि त्यापासून अर्जुन हा पुत्र जन्मास आला। त्यामुळे अर्जुन हा स्वर्गराज इंद्राचाच अंश आहे। त्याचा जन्म फाल्गुन महिन्यात झाला, साधारणतः फेब्रुवारी-मार्चमध्ये, म्हणून त्याला फाल्गुनी हेही नाव पडले। अर्जुनाच्या जन्मोत्सवाच्या प्रसंगी देव, गंधर्व, आदित्य, रुद्रगण, वसु, नाग, थोर ऋषी, अप्सरा अशा विश्वातील महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या। त्यावेळी स्वर्गीय नृत्य गायन करून अप्सरांनी सर्वांना आनंदित केले। भगवान श्रीकृष्णांचे पिता आणि अर्जुनाचे मामा वसुदेव यांनी आपला पुरोहित कश्यप यांना अर्जुनाचे सर्व संस्कार करण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून पाठविले। त्याचा नामकरण संस्कार शतशृंगातील ऋषींच्या उपस्थितीत झाला। त्याने 4 पत्न्यांशी विवाह केले। त्यांची नावे द्रौपदी, सुभद्रा, चित्रांगदा आणि उलुपी अशी आहेत। त्यांच्यापासून त्याला अनुक्रमे श्रुतकीर्ती, अभिमन्यू, बभ्रुवाहन आणि इरावान असे 4 पुत्र झाले। विद्यार्थी दशेत त्याला अध्ययनासाठी गुरुवर्य द्रोणाचार्य यांच्या स्वाधीन केले होते। समवेत इतर पांडव आणि कौरवही होतेच। आपल्या अभ्यासू वृत्तीने त्याने इतर सर्वांना मागे टाकले आणि आपल्या गुरुभक्तीने द्रोणाचार्यांचेही मन आकृष्ट करून घेतले। द्रोणाचार्य त्याला आपल्या पहिल्या क्रमांकाचा शिष्य मानित आणि आपली धनुर्विद्या त्याला देण्यात त्यांना अंतःकरणापासून आनंद होई। त्याची अभ्यासाची तळमळ इतकी तीव्र होती की तो रात्री सुद्धा धनुर्विद्येचा अभ्यास करीत असे। त्यामुळे द्रोणाचार्यांनी त्याला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर करण्याचे मनोमन निश्चित केले। लक्षवेध करण्याची परीक्षा तो अतिशय उत्तम रीतीने उत्तीर्ण झाला आणि द्रोणाचार्य अत्यंत संतुष्ट झाले। मणिपूर आणि त्रिपुरा येथील राजघराणी म्हणजे अर्जुनपुत्र बभ्रुवाहनाचे वंशज होत। एकदा द्रोणाचार्य मगरीच्या दाढेत सापडले होते। अर्जुनाने त्यांना त्यातून सोडविले। त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी त्याला ब्रह्मशीर या नावाचे अस्त्र दिले। महाराज द्रुपद याचे द्रोणाचार्यांशी शत्रुत्व होते। द्रोणाचार्यांच्या आज्ञेवरून अर्जुनाने त्याला पकडून द्रोणाचार्यासमोर आणले। द्रुपदाच्या नियंत्रणातील अहिच्छत्र नगराला अर्जुनाने वेढा घातला आणि ते नगर जिंकून घेऊन द्रोणाचार्यांना दिले।
ब्रह्मशीर अस्त्राचे गुप्त मंत्र द्रोणाचार्यांनी अर्जुनाला सांगितले होते. अर्जुनानेही द्रोणाचार्यांना आश्वासन दिले होते की पुढे मागे आपणा दोघातच वैर आले तर अगदी अपरिहार्य झाल्याविना आपण हे अस्त्र सोडणार नाही. यावरूनच आचार्यांना पुढील कुरुक्षेत्रावरील युद्धाची पूर्वकल्पना आली. त्या युद्धात द्रोणाचार्य अर्जुनाच्या विरुद्ध पक्षात होते. अर्जुनाने द्रोणाचार्यांच्या वतीने राजा द्रुपदाचा पराभव केला होता. तरीही त्याने आपली कन्या द्रौपदी या तरुण प्रतिस्पर्ध्यास देण्याचे ठरविले. परंतु त्याने जेव्हा ऐकले की लाक्षागृहात अर्जुनाचा जळून मृत्यू झाला, खोटीच होती ती वार्ता, तेव्हा त्याची एक प्रकारे निराशा झाली. म्हणून त्याने द्रौपदीचे स्वयंवर मांडले आणि वर छताला टांगलेल्या माशाच्या डोळ्याचा वेध घेण्याचा पण लावला. ही युक्ती अशासाठी होती की केवळ अर्जुनालाच तो पण जिंकता येणे शक्य होते. आणि द्रुपदाची ही युक्ती पूर्ण यशस्वी ठरून त्याने आपली तेवढीच सुपात्र कन्या अर्जुनास दिली. अर्जुनाचे भाऊ पांडव त्यावेळी दुर्योधनाशी झालेल्या तहाप्रमाणे अज्ञातवासात होते. स्वयंवराच्या वेळी अर्जुन आणि त्याचे हे बंधू ब्राह्मणांच्या वेशात तेथे आले होते. जेव्हा सर्व क्षत्रियांनी हे पाहिले की द्रौपदीने आपला पती म्हणून एका ब्राह्मणाच्या गळ्यात माळ घातली, तेव्हा श्रीकृष्णांनी बलरामांना त्यांची खरी ओळख करून दिली. त्याची आणि उलुपीची भेट हरिद्वार येथे झाली आणि नागलोकातील या कन्येने त्याला आकृष्ट करून घेतले. यातूनच इरावान याचा जन्म झाला. याच प्रकारे त्याची आणि मणिपूरची राजकन्या चित्रांगदा यांचीही भेट झाली. त्यातून बभ्रुवाहनाचा जन्म झाला. श्रीकृष्णाची भगिनी सुभद्रा ही दुर्योधनाला द्यावयाची असे बलरामांच्या मनात होते. पण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सहाय्य केले आणि त्या योगे अर्जुनाने सुभद्रेचे हरण केले. युधिष्ठिरांचेही याविषयी श्रीकृष्णांशी एकमत होते आणि त्यामुळे सुभद्रेचे अपहरण होऊन तिचे अर्जुनाशी लग्न झाले. सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू हा परीक्षितांचा पिता. परीक्षितांचा जन्म पित्याच्या निधनानंतर झाला. अर्जुनाने खांडव वन जाळून अग्नीला संतुष्ट केले. प्रसन्न झालेल्या अग्नीने त्याला एक अस्त्र दिले. अर्जुन खांडव वन जाळू लागल्यानंतर इंद्राला राग आला आणि त्याने अन्य देवांच्या साह्याने त्याला आव्हान देऊन मोठे युद्ध केले. परंतु त्यात त्याचा पराजय झाला. इंद्र पराभूत होऊन स्वर्गाला परतला. अर्जुनाने मयासुरालाही अभय दिले आणि त्या मयासुराने अर्जुनाला देवदत्त या नावाने सुप्रसिद्ध असलेला मौल्यवान शंख दिला. त्याचप्रमाणे इंद्रदेवाकडून अर्जुनाला अनेक अस्त्रे मिळाली, कारण इंद्र त्याच्या पराक्रमावर संतुष्ट होता. मगधाचा राजा जरासंध याचा पराजय करण्यात महाराज युधिष्ठिरास यश आले नाही, तेव्हा अर्जुनानेच त्याला सर्व प्रकारे आश्वस्त केले. आणि अर्जुन, भीम आणि भगवान कृष्ण स्वतः असे तिघे जरासंध वधाकरिता मगधाकडे निघाले. प्रत्येक सम्राटाने राज्याभिषेक झाल्यानंतर इतर सर्व राजांना आपल्या अंकित करून घ्यावयाचे असते. त्यास अनुसरून सर्व राजांना आपल्या अधीन करून घेण्यासाठी अर्जुन जेव्हा बाहेर पडला, तेव्हा त्याने कलिंद देश प्रथम जिंकला आणि राजा भगदत्ताला आपल्या अंकित करून घेतले. त्यानंतर त्याने अंतगिरी, उलुकपूर आणि मोदापूर अशा राज्यातून भ्रमण करून त्यातील राजांना आपल्या अधीन करून घेतले. काही प्रसंगी त्याने अत्यंत उग्र तपश्चर्या केली आणि पुढे इंद्रदेवाने त्यास वरही दिले. भगवान शंकरांनाही त्याच्या शक्तीची परीक्षा घ्यावीशी वाटली आणि एका वनवासी किराताच्या रूपाने ते त्याज समोर प्रकट झाले. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. शेवटी शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या खऱ्या स्वरूपात त्याला दर्शन दिले. अर्जुनाने अत्यंत नम्रतेने त्यांची प्रार्थना केली आणि प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला पाशुपतास्त्र दिले. इतरही निरनिराळ्या देवी देवतांकडून त्याने अनेक अस्त्रे मिळविली. त्याला यमराजाकडून दंडास्त्र, वरुणाकडून पाशास्त्र आणि स्वर्गाचा भांडारी कुबेर याजकडून अंतर्धानास्त्र मिळाले. इंद्राची इच्छा होती की चंद्रलोकाच्याही पलीकडे असलेल्या आपल्या इंद्रलोकात आपल्या स्वर्ग साम्राज्यात त्याने यावे. जेव्हा अर्जुन तेथे पोहोचला, तेव्हा तेथील रहिवासी देवांनी त्याचे हार्दिक स्वागत केले आणि इंद्राच्या स्वर्गसभेतही त्याचा सत्कार करण्यात आला. नंतर त्याची इंद्रदेवाशी भेट झाली, तेव्हा इंद्राने त्याला आपले वज्र दिले. एवढेच नव्हे
तर त्याला स्वर्गातील सैनिकी विद्या आणि संगीतही शिकविले. एका अर्थाने इंद्र हाच अर्जुनाचा खरा पिता होता. त्या कारणाने इंद्र स्वर्गातील प्रसिद्ध सौंदर्य सम्राज्ञी उर्वशी हिला अर्जुनाकडे पाठवून त्याचे अप्रत्यक्षपणे मनोरंजन करू इच्छित होता. स्वर्गातील गणिका अप्सरा अतिशय कामासक्त असतात. उर्वशी अर्जुनासारख्या बलदंड मानवाशी संग करण्यास अत्यंत उत्सुक होती. ती त्याच्या प्रासादात गेली आणि तिने आपली इच्छा प्रकट केली. अर्जुनाने ती समोर येताच आपले डोळे मिटून घेतले व आपल्या निष्कलंक शीलाचे रक्षण केले. त्याने तिला कुरुवंशाची माता असे संबोधिले आणि कुंती, माद्री आणि इंद्रपत्नी शचीदेवी यांच्या श्रेणीत बसविले. निराश होऊन उर्वशीने त्यास शाप दिला आणि ती परतली. त्या स्वर्गलोकात विख्यात ऋषी लोमश यांच्याशी त्याची भेट झाली आणि त्यांनी युधिष्ठिरांच्या संरक्षणाविषयी त्यांची प्रार्थना केली. पांडवांशी वैरभावाने वागणारा त्यांचा चुलत भाऊ दुर्योधन हा जेव्हा गंधर्वांच्या तावडीत सापडला तेव्हा त्याला वाचवावे म्हणून त्याने दुर्योधनाला सोडून देण्याची गंधर्वांना विनंती केली. पण गंधर्वांनी ऐकले नाही, म्हणून त्यांच्याशी युद्ध करून त्याने दुर्योधनास सोडविले. सर्व पांडव अज्ञात वासात होते तेव्हा विराटाच्या दरबारात तो नपुंसक म्हणून राहिला. तेथे त्याला बृहन्नला म्हणण्यात येत असे आणि तेथे विराट कन्या उत्तरा हिचा संगीत शिक्षक म्हणून त्याची नियुक्ती झाली. तीच उत्तरा पुढे त्याची सून झाली. राजा विराटाचा पुत्र उत्तर याच्या वतीने तो बृहन्नलेच्या रूपातच लढला आणि त्या अज्ञातावस्थेतच त्याने कौरवांचा पराजय केला. त्याची सर्व गुप्त शस्त्रे एका शमीच्या झाडांच्या ढोलीत सुरक्षित ठेवण्यात आली होती आणि राजपुत्राला ती काढून आणण्यास त्याने आज्ञा केली. नंतर पुढे त्याचे व त्याच्या भावांचेही खरे स्वरूप उघड झाले. विराट आणि कौरव यांच्या युद्धात अर्जुनही होता ही गोष्ट द्रोणाचार्यांना नंतर कळली. पुढे कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाने कर्ण आणि इतरही अनेक मोठ्या मोठ्या सेनापतींचा वध केला. त्या कुरुक्षेत्रातील लढाईनंतर द्रौपदीची 5ही मुले मारणाऱ्या अश्वत्थामालाही त्याने शासन केले आणि नंतर सर्व बंधू मिळून भीष्मदेवांच्या भेटीस गेले. केवळ अर्जुनासाठी म्हणूनच कुरुक्षेत्रातील रणभूमीवर भगवान श्रीकृष्णांनी गीतेतील थोर दार्शनिक उपदेश पुन्हा एकदा सांगितला. कुरुक्षेत्रातील समरांगणावरील त्याची अद्भुत पराक्रमाची कृत्ये महाभारतात अतिशय विस्तृतपणे सांगितली आहेत. पुढे मात्र मणिपूर येथे त्याचा पुत्र बब्रुवाहन याचकडूनच त्याचा पराभव होऊन तो बेशुद्ध पडला आणि उलुपीने त्याला वाचविले. भगवान श्रीकृष्णांच्या अवतार समाप्तीनंतर ती वार्ता अर्जुनानेच युधिष्ठिरापर्यंत आणली. अर्जुन पुन्हा एकदा द्वारकेस गेला तेव्हा श्रीकृष्णांच्या सर्व स्त्रिया त्याच्याजवळ शोक करू लागल्या. तेव्हा अर्जुनाने त्यांना वसुदेवासमोर नेले आणि त्या सर्वांचे सांत्वन केले. नंतर पुढे जेव्हा वसुदेवांचे निधन झाले तेव्हा श्रीकृष्ण उपस्थित नसल्याने अर्जुनानेच त्यांचे अर्ध्वदेहिक पार पाडले. ते संपवून अर्जुन कृष्ण स्त्रियांना घेऊन जेव्हा इंद्रप्रस्थाकडे परत येत होता तेव्हा त्याचवर आक्रमण झाले आणि आपल्या संरक्षणातील स्त्रियांचे तो संरक्षण करू शकला नाही. शेवटी व्यासदेवांच्या सांगण्यावरून हे सर्व बंधू महाप्रस्थानासाठी निघाले. मार्गात आपल्या भावाच्या सांगण्यावरून अर्जुनाने आपली सर्व शस्त्रास्त्रे आता निरुपयोगी निरर्थक म्हणून सोडली आणि एका जलाशयात बुडविली. श्लोक क्रमांक 22. मृगेंद्र इव विक्रांतो निषेव्यो हिम वाणीव तितिक्षुर्व सुधेवासो सहिष्णू पीतरावीव. मृगेंद्र म्हणजे सिंह, इव म्हणजे प्रमाणे, विक्रांत म्हणजे पराक्रमी, निषेव्य आश्रय घेण्याजोगा, हिमवान हिमालय पर्वत, इव प्रमाणे, तितिक्षु क्षमाशील, वसुधा इव पृथ्वीप्रमाणे, असो हे मूल, सहिष्णू सहनशील, पितरो माता पिता इव प्रमाणे. हे मूल सिंहासारखे पराक्रमी होईल, तसेच हिमालय पर्वताप्रमाणे सर्वांना आश्रय घेण्याजोगे होईल. हे पृथ्वीप्रमाणे क्षमाशील आणि माता पितरांप्रमाणे सहनशील होईल. तात्पर्य: एखादी व्यक्ती आपल्या शत्रूचा पाठलाग करण्यात खंबीर असते तेव्हा तिला सिंहाची उपमा दिली जाते. म्हणून व्यक्तीने घरी कोकरासारखे आणि बाहेर पाठलाग करताना सिंहासारखे असावे. सिंह एकदा एखाद्या पशूच्या पाठी लागला की तो त्यास कधी सोडित नाही. तद्वत एखाद्या राज्यप्रमुखाने दुराचारी लोकांचा पाठलाग सोडू नये. हिमालय पर्वत सर्व प्रकारच्या संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे असंख्य गुहा आहेत, फळांचे अगणित वृक्ष आहेत
पेयजलांचे उत्तमोत्तम झरे आहेत. हिमालय पर्वत सर्व प्रकारच्या संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे असंख्य गुहा आहेत. फळांचे अगणित वृक्ष आहेत. पेयजलाचे उत्तमोत्तम झरे आहेत. ज्या माणसाजवळ ऐहिक समृद्धी नाही त्याने या पर्वताचा आश्रय घ्यावा. त्याला हवे ते सर्व तेथे मिळेल. भौतिकवादी आणि परमार्थवादी अशा दोघांनाही या पर्वताच्या आश्रयापासून लाभ घेता येईल. या अवनीतलावर राहणाऱ्या रहिवाशांकडून कितीतरी प्रकारची पीडा होत असते. आधुनिक काळात तर लोकांनी पृथ्वीतलावर अण्वस्त्रांचे स्फोट करावयास आरंभ केला आहे. तरीही वसुधा हे सर्व सोसून आपल्या पुत्रांना या रहिवाशांना क्षमा करते. मुले विविध प्रकारच्या खोड्या करीत असतात आणि आई वडील त्यांचे सगळे अपराध सहन करतात. आदर्श राजाठायी हे सर्व चांगले गुण वसत असतात. राजा परीक्षित मोठा झाल्यावर अशा सर्व सद्गुणांनी परिपूर्ण असेल असे त्यांच्या संबंधी भाकीत येथे वर्तविले आहे. श्लोक क्रमांक 23. पितामह समः साम्ये प्रसादे गिरीशोपमः आश्रयः सर्वभूतानां यथा देवो रमाश्रयः. पितामह आजोबा अथवा ब्रह्मदेव. समः समान तुल्य. साम्ये मनाचे संतुलन. प्रसादे दान शूरपणा. गिरीश भगवान शिवशंकर. उपमः समान. आश्रय आश्रयस्थान. सर्व भूतानां जीवांचा. यथा जसे. देव परमेश्वर. रमाश्रय भगवान. हे बालक आपल्या मानसिक संतुलनात आपले आजोबा युधिष्ठिर किंवा ब्रह्मदेव यांच्या तोडीचे होईल. दानशूरपणात त्याला कैलासपती शिवांचीच उपमा साजेल. भगवती लक्ष्मी स्वतः ज्याचा आश्रय घेते त्या देवादिदेव नारायणाप्रमाणे हा मुलगाही पुढे सर्वांचे आश्रयस्थान होईल. तात्पर्य: मानसिक संतुलन हे सर्व जीवांचा पितामह ब्रह्मदेव आणि महाराज युधिष्ठिर या दोघांना लागू आहे. श्रीधर स्वामींच्या मते येथील पितामह शब्दाने ब्रह्मदेवांचा निर्देश होतो, तर विश्वनाथ चक्रवर्ती यांच्या मते पितामह म्हणजे स्वतः युधिष्ठिर महाराज होत. येथील तुलना या दोघांच्याही बाबतीत सारखीच लागू पडते, कारण दोघेही परमेश्वराचे अधिकृत प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे दोघांनाही प्रजेच्या हितरक्षणासाठी मानसिक संतुलन राखावेच लागते. शासन यंत्रणेच्या अगदी शिखर पदावर असणाऱ्या दक्ष अधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या संघर्षांना तोंड द्यावे लागते आणि हे कोण असतात? ज्यांच्यासाठी हे अधिकारी काम करीत असतात तेच. परमेश्वराच्या परमश्रेणीच्या भक्त असलेल्या गोपींनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवावरही आक्षेप घेतले होते. गोपींना ब्रह्मदेवांचा राग आला होता. कारण काय? तर या ब्रह्मांडाची निर्मिती करताना त्यांनी डोळ्यावर पापण्यांची निर्मिती केली होती आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेण्यात व्यत्यय येत होता. क्षणार्ध पापण्या मिटण्यामुळे प्रियतम भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनामध्ये जो व्यत्यय येत होता तेवढाही त्यांना सहन होत नसे. तेथे दक्ष व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीतच खोड काढणाऱ्या टीकाकारांविषयी काय बोलावे. त्याचप्रमाणे महाराज युधिष्ठिरांना शत्रूंनी निर्माण केलेल्या कित्येक कठीण प्रसंगावर मात करावी लागली आणि अशा सर्व अडचणींच्या गंभीर प्रसंगी त्यांनी आपले मानसिक संतुलन सुस्थितीत ठेवले. तेव्हा या दोन्ही पितामहांच्या मानसिक संतुलनाविषयी देण्यात आलेले उदाहरण यथायोग्यच आहे. याचकांना वर देण्यात भगवान शिव प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचे नाव आशुतोष अर्थात सहजगत्या प्रसन्न होणारे असे पडले आहे. त्यांना भूतनाथ असेही म्हणतात. भूतनाथ म्हणजे सामान्य जीवांचे स्वामी. ते अनेक वर देत असतात. त्यात ते कधी कधी परिणामांचा विचार करीत नाही. असे असल्यामुळे सामान्य माणसे त्यांचा धावा करतात. रावण हा भगवान शिवांचा भक्त होता. त्याने भगवान शिवांना असेच प्रसन्न करून घेतले आणि त्यामुळे तो इतका सामर्थ्य संपन्न झाला की त्याने भगवान रामचंद्रांच्या अधिकारालाच आव्हान दिले. भगवान शिवांनी मात्र राम रावण युद्धात रावणाला सहाय्य केले नाही, कारण भगवान रामचंद्र त्यांचे प्रभू होते. भगवान शिवांनी वृकासुराला एक विचित्र आणि त्रासदायक वर प्रदान केला होता. त्या वरामुळे वृकासुराला अशी शक्ती प्राप्त झाली की त्याच्या स्पर्शाने कोणाचेही मस्तक नष्ट होत असे. जरी त्या असुराला भगवान शिवांकडून असा वर प्राप्त झालेला होता, तरी त्या दुष्टाला त्या वराचे प्रात्यक्षिक वरदात्यावरच करण्याची इच्छा झाली. अशा स्थितीत भगवान शिवांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंचा आश्रय घेण्याची वेळ आली. भगवान विष्णूंनी आपल्या मायाशक्तीने त्या मूर्खाला स्वतःच्याच मस्तकाला स्पर्श करावयास प्रेरित केले.
त्याने त्याप्रमाणे स्वतःच्या मस्तकाला स्पर्श केला आणि तो स्वतःच नष्ट झाला. अशा रीतीने देवतांकडे याचना करणाऱ्या धूर्त याचकाचा अंत झाला आणि जग त्याच्या त्रासातून वाचले. यातून स्पष्ट होते की भगवान शिव कोणालाही कोणताही वर नाकारीत नाहीत आणि त्यात जरी कधी काही चुकत असेल तरी ते सर्वात अधिक उदार ठरतात. रमा ही सौभाग्याची देवी लक्ष्मी. तिचे आश्रय भगवान विष्णू. विष्णू अखिल जीवमात्रांचे पालन करते आहेत. जीव असंख्य आहेत. त्यांचा निवास याच लोकात नाही तर अन्य लोकात देखील आहे. त्या सर्वांनाच आत्मसाक्षात्काराचे ध्येय गाठता यावे म्हणून त्यांच्या सर्वच आवश्यकता विष्णूंकडून भागविल्या जातात. परंतु जर जीवांना इंद्रिय तृप्तीचे आकर्षण असेल तर मात्र मायाशक्तीमुळे जीवांच्या मार्गात अडचणी उभ्या राहतात. अशा विषयासक्ती कारणे ते आर्थिक विकासाच्या खोट्याच मार्गाला लागतात. आर्थिक विकासाची संकल्पनाच भ्रामक असल्याने ते त्यात कधीच यशस्वी होत नाहीत. ही माणसे नेहमीच लक्ष्मीच्या मोहमयी कृपेच्या पाठीमागे धावतात. परंतु त्यांना हे ठाऊक नसते की लक्ष्मी केवळ भगवान विष्णूंच्या आश्रयाने राहते. त्या भगवंताविना लक्ष्मी म्हणजे केवळ एक मायाजाळ आहे. म्हणून आपण लक्ष्मीच्या आश्रयाऐवजी भगवान विष्णूचा आश्रय संपादण्याचा यत्न केला पाहिजे. केवळ भगवान विष्णू आणि त्यांचे भक्तच सर्वांना संरक्षण देऊ शकतात. परीक्षित महाराज स्वतःच विष्णूद्वारे संरक्षिलेले होते आणि त्यामुळे आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांना पूर्ण संरक्षण देणे हे त्यांना पूर्णपणे शक्य होते. श्लोक क्रमांक 24. सर्व सद्गुण महात्मे एष कृष्ण मनुव्रतः रंती देव इवोदारो ययातीरिव धार्मिकः. सर्व सद्गुण महात्मे म्हणजे सर्व देवी गुणांनी युक्त आणि म्हणून स्तुत्य. एषः हे मूल कृष्णम भगवान श्रीकृष्णांप्रमाणे. अनुव्रतः अनुयायी पावलावर पाऊल ठेवून चालणारे. रंतीदेव इव प्रमाणे उदारः उदार ययाती इव प्रमाणे धार्मिक धर्मनिष्ठ प्रवृत्तीचे. सर्व स्तुत्य सद्गुणात हे मूल भगवान श्रीकृष्णांचे चरणानुगमन करणारे त्यांच्यासारखेच होईल. अंतःकरणाच्या विशालपणात हे मूल राजा रंतीदेवासारखे थोर होईल आणि धर्मनिष्ठतेच्या संबंधात ते ययातीसारखे धर्मशील होईल. तात्पर्य भगवान श्रीकृष्ण गीतेत शेवटी संदेश देतात की हे अर्जुन सर्वस्व त्यागून माझ्याच उपदेशांचे अनुशीलन कर. अल्पबुद्धिमान मानव भगवंतांच्या या महान उपदेशाशी सहमत होत नाही हे त्यांचे दुर्दैव आहे. परंतु प्रत्यक्ष बुद्धिवंत लोक या उदात्त शिकवणीचा स्वीकार करून अमर्याद लाभ उठवितात. सद्गुण प्राप्त करण्याचे ते एकमेव साधन आहे हे मूर्खांना समजत नाही. अग्नीच्या संपर्कात आलेली वस्तू तप्त होते ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. त्याप्रमाणेच भगवंतांच्या संपर्कात आलेला जीव भगवंतांचे गुण आत्मसात करतो. भगवंतांशी आपण जर दृढ संगती जोडली तर त्यांच्या गुणांपैकी 78% दैवी गुण आपणही अंगी बाणवू शकतो. हे आम्ही चर्चेत पूर्वीच दाखवून दिले आहे. भगवंतांच्या शिकवणुकीचे आज्ञांचे पालन करणे म्हणजे भगवंतांशी संगत जोडणे होय. भगवान म्हणजे काही जड ठोकळा नाही की त्याच्या भौतिक सान्निध्याची जाणीव त्याच्या संगतीसाठी आवश्यक वाटावी. ते तर सर्वत्र सर्व काळी वर्तमान आहेत. त्यांच्या केवळ आज्ञा पालनाने आपणास त्यांचा सहवास मिळू शकेल. कारण परमेश्वर आणि त्यांच्या आज्ञा, परमेश्वर आणि त्यांचे नाम, कीर्ती, त्यांचे गुण हे सगळे एकच असून परमेश्वराशी एकरूप आहे. सर्वच दिव्य आहे. महाराज परीक्षित आईच्या उदरात असल्यापासून आपल्या अमोल जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भगवंतांच्या संपर्कात राहिले. म्हणून भगवंतांचे आवश्यक सद्गुण त्यांना पूर्णपणे प्राप्त झाले. रंतीदेव महाभारताच्या द्रोण पर्वात 67 नारद मुनींनी संजयाला उपदेश करताना यांचा उल्लेख केलेला आहे. रंतीदेव अतिशय उदार, आतिथ्यशील आणि अन्नदान करणारे म्हणून प्रसिद्ध होते. भगवान श्रीकृष्णांनाही त्यांच्या दानधर्माची आणि आतिथ्यशीलतेची स्तुती केली होती. भगवान श्रीकृष्णांनीही त्यांच्या दानधर्माची आणि आतिथ्यशीलतेची स्तुती केली आहे. त्यांनी एकदा वसिष्ठांना शीतळ जळ दिले. त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी त्यांना वर दिला व स्वर्ग लोकात स्थान मिळवून दिले. ते ऋषीमुनींना विविध प्रकारची कंदमुळे, पाने, फुले नेऊन देत आणि त्यामुळे त्यांना आपल्या इच्छापूर्तीचा वर मिळाला. ते जन्माने क्षत्रिय होते, परंतु त्यांनी कधी मांसाला स्पर्श केला नाही. त्यांनी वसिष्ठांच्या विशेष आतिथ्याने आशीर्वाद प्राप्त करून स्वर्गात स्थान प्राप्त केले. प्रातःकाळी
आणि संध्यासमयी ज्यांचे नाव उच्चारले जाते अशा पुण्यवान राजांपैकी ते एक आहेत. ययाती हा जगाचा सर्वात मोठा सम्राट होऊन गेला. आजकाल आर्य आणि इंडो युरोपीय वंशाची जी मोठी मोठी राष्ट्रे जगात आहेत त्या सर्वांचा हा मूळ पुरुष, हा महाराज नहुशांचा पुत्र. याचा थोरला भाऊ थोर साक्षात्कारी संन्यासी आणि मुक्त जीव होता, म्हणून याची सम्राट पदावर प्रतिष्ठापना झाली. त्याने कित्येक सहस्त्र वर्षे जगावर राज्य केले आणि अनेक यज्ञ केले व पुष्कळ पुण्यकृत्ये केली. त्याचे पूर्वायुष्य मात्र अतिशय वासनामय आणि अद्भुत कथांनी भरलेले होते. शुक्राचार्यांची अतिशय लाडकी कन्या देवयानी हिच्या प्रेमात तो पडला. देवयानीने त्याच्याजवळ विवाहाची याचना केली, परंतु ती ब्राह्मण कन्या असल्याने त्याने तिचा स्वीकार करण्यास प्रथम नकार दिला. शास्त्राप्रमाणे ब्राह्मण स्त्रीशी विवाह केवळ ब्राह्मणालाच करता येतो. जगात वर्णसंकर माजू नये याविषयी पूर्वीच्या काळी अतिशय दक्षता घेतली जात असे. शुक्राचार्यांनी या विवाह निर्बंधाचे निराकरण करून देवयानीचा स्वीकार करण्यास ययातीला उद्युक्त केले. शर्मिष्ठा नावाची देवयानीची एक मैत्रीण होती. देवयानीचा विवाह झाल्यावर तीही तिच्यासोबत गेली. ययातीने शर्मिष्ठेशी शय्यासंगत करू नये असे शुक्राचार्यांनी बजावले. तथापि ययाती ती आज्ञा काटेकोरपणे पाळू शकला नाही. त्याने शर्मिष्ठेशी चोरून विवाह केला व तिच्यापासून त्याला पुत्रही झाला. जेव्हा देवयानीला हे कळले तेव्हा वडिलांजवळ जाऊन तिने त्याविषयी आक्षेप नोंदविला. ययातीला देवयानीचीही ओढ होती, म्हणून तिला बोलावण्यासाठी जेव्हा तो आपले श्वशुर शुक्राचार्य यांच्या घरी गेला तेव्हा शुक्राचार्य अतिशय रागावले आणि त्याला तू वृद्ध होशील असा शाप दिला. ययातीने तो शाप मागे घेण्याची याचना केली. तेव्हा तू आपल्या एखाद्या मुलाकडे तारुण्य माग, पण त्यावेळी तुझे वार्धक्य त्याला घ्यावे लागेल, तरच तू तरुण होशील असे शुक्राचार्यांनी सांगितले. ययातीला देवयानीपासून 2 आणि शर्मिष्ठेपासून 3 असे 5 पुत्र होते. त्यांची नावे अशी: पहिला यदु, दुसरा तुर्वसु, तिसरा द्रुह्यु, चौथा अनु आणि 5वा पुरु. या पुत्रांपासून 5 विख्यात वंश पुढे निर्माण झाले, ते म्हणजे पहिला यदुवंश, दुसरा यवन तुर्क वंश, तिसरा भोज वंश, चौथा म्लेच्छ ग्रीक वंश आणि 5वा पौरव वंश. अशा वंशांनी पुढे सर्व जग व्यापले. हा ययाती आपल्या पुण्यकृत्यामुळे स्वर्गास गेला खरा, पण हा आत्मस्तुती आणि थोर महात्म्यांची निंदा केल्याने त्याला तिथून अधपतित व्हावे लागले. त्याच्या पतनानंतर त्याची कन्या आणि त्याचा पौत्र यांनी आपले सर्व पुण्य त्यास दिले आणि आपला पौत्र व आपला मित्र शिबी यांच्या साह्याने त्याने पुन्हा स्वर्गलोकात स्थान मिळविले आणि तो यमराजाच्या सभेचा सदस्य झाला. तेथे तो अद्यापि भक्त या नात्याने राहत आहे. त्याने विविध असे सहस्त्रांपेक्षा अधिक यज्ञ केले, अतिशय उदारपणे दान धर्म केला. तो एक प्रभावी राजा होता. त्याची साम्राज्य शक्ती जगात सर्वत्र जाणवत होती. जेव्हा ययातीला स्वतःच्या विषयवासना अतिशय छळू लागल्या तेव्हा त्याचा सर्वात कनिष्ठ पुत्र पुरु याने त्याला आपले तारुण्य अगदी सहस्त्र वर्षापर्यंत देण्याची सिद्धता दाखविली. तसे दिलेही. अंततः तो जेव्हा या अहिक जगातून विरक्त झाला तेव्हा त्याने पुरुचे तारुण्य त्याला परत दिले. त्याला आपले राज्यही पुरुला द्यावयाचे होते, परंतु त्याचे मंत्री आणि त्याची प्रजा यांना ते मान्य नव्हते. जेव्हा पुरुचा मोठेपणा त्याने त्यांना समजावून सांगितला तेव्हा त्यांनीही मान्यता दिली आणि पुरु राजा झाल्यावर सम्राट ययाती गृहजीवनातून निवृत्त झाला व गृहत्याग करून वनात गेला. श्लोक क्रमांक 25. धृत्या बलिसमः कृष्णे प्रल्हाद इव सद्ग्रह आहर्तैषो श्वे मेधानां वृद्धानां पर्युपासक. धृत्या बलिसमः कृष्णे प्रल्हाद इव सद्ग्रह आहर्तेषोश्व मेधानां वृद्धानां पर्युपासकः. धृत्या म्हणजे धैर्याने, बलिसमः बळीप्रमाणे, कृष्णे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई, प्रल्हाद महाराज, इव प्रमाणे, सद्ग्रह भक्त, आहर्ता करणारा, एषः हा मुलगा, अश्वमेधानाम अश्वमेध यज्ञांचा, वृद्धानाम वृद्ध आणि अनुभवी माणसांचा, पर्युपासकः म्हणजे अनुयायी. हा मुलगा बळी महाराजांप्रमाणे धैर्यशाली, प्रल्हाद महाराजांप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचा एकनिष्ठ भक्त,
कित्येक अश्वमेध यज्ञ करणारा आणि वृद्ध आणि अनुभवी लोकांचे ऐकणारा असा होईल. तात्पर्य: बळी महाराज भगवत भक्तीतील 12 महाजनांपैकी एक. बळी महाराज हे भक्ती मार्गातील श्रेष्ठ अधिकारी मानले जातात, कारण भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला. आपले गुरु भगवंतांना सर्वस्व दान करण्यात अडसर उत्पन्न करीत आहेत असे पाहून त्यांनी आपल्या त्या तथाकथित आध्यात्मिक गुरुचाही त्याग केला. भगवंतांचे निरपेक्ष प्रेम संपादन करणे ही धार्मिक जीवनातील परिपूर्ण अवस्था आहे व ही अवस्था प्राप्त करताना कोणतीही उपकाराची भावना नको. बळी महाराजांनी कशाचीही तमा न बाळगता भगवंतास सर्वस्व अर्पण करण्याचा दृढ निश्चय केला होता. ते प्रल्हाद महाराजांचे पौत्र होते. प्रल्हाद महाराजही महाजनांपैकी एक आहेत. बळी महाराज आणि त्यांचे वामन अवतारातील भगवान विष्णूंशी आलेले संबंध यांचे भागवताच्या 8व्या स्कंदात वर्णन करण्यात आले आहे. प्रल्हाद महाराज भगवान श्रीकृष्णांचे विष्णूंचे एक परम भक्त. ते 5 वर्षांचे असतानाच भगवंतांची अनन्य भक्ती करू लागले. म्हणून त्यांचा पिता हिरण्यकश्यपू याने त्यांचा अनन्वित छळ केला. ते हिरण्यकश्यपूचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांच्या मातेचे नाव कयाधू होते. प्रल्हाद महाराज भक्ती मार्गातले श्रेष्ठ अधिकारी पुरुष झाले. भगवान नृसिंह देवांनी त्यांच्या पित्याचा वध केला. प्रल्हाद महाराजांनी दाखवून दिले की आपल्या भक्ती मार्गात अडथळा आणणारा जरी आपला पिता असला तरी त्यालाही आपल्या मार्गातून दूर करावे. प्रल्हाद महाराजांना 4 पुत्र होते. त्यापैकी सर्वात वरिष्ठ विरोचन हा आधी वर्णिलेल्या बळी महाराजांचा पिता. भागवताच्या 7व्या स्कंदात प्रल्हाद महाराजांचे चरित्र वर्णन करण्यात आले आहे. श्लोक क्रमांक 26. राजर्षीणाम जनयिता शास्ता चोत्पथ गामिनाम निग्रहिता कलेरेश भुवो धर्मस्य कारणात. राज ऋषीनाम म्हणजे ऋषीसारखे असलेले राजे, जनयिता जन्मदाता, शास्ता शासनकर्ता, च आणि उत्पत गामिनाम बंडखोरांचे, निग्रहिता नियंत्रण करणारा, कले भांडखोर, एषः हे मूल, भुव जगाचे, धर्मस्य धर्माचे, कारणात म्हणजे कारणाने. याची मुले ऋषींसारखे राजे असतील. विश्वात शांती नांदावी आणि धर्माचे रक्षण व्हावे म्हणून या बंडखोरांना शासन करील व भांडखोर माणसांचे नियंत्रण करील. तात्पर्य: भगवत भक्त हा जगातील सर्वात बुद्धिमान मनुष्य होय. संत ऋषीमुनी यांना बुद्धिमान म्हणून ओळखले जाते. ज्ञानाच्या प्रत्येक शाखेच्या दृष्टीने निरनिराळ्या व्यक्ती बुद्धिमान ठरतात. राज्याचा प्रमुख राजा हाच जर सर्वाधिक बुद्धिमान नसेल तर राज्यातील सर्व क्षेत्रातील बुद्धिमानावर त्याला कधी नियंत्रण करता येणार नाही. युधिष्ठिर महाराजांच्या वंशांची जी परंपरा दिसते तिच्यात सर्व राजे निरपवाद रीतीने आपापल्या काळातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती होत्या. पुढेही परीक्षित महाराज आणि ज्यांचा अजून जन्म व्हावयाचा आहे त्या जनमेजय महाराजांविषयी देखील अशाच आशयाचे भविष्य वर्तविण्यात आले आहे. असे सुज्ञ राजे उद्धट व कलहकारी लोकांचा समूळ उच्छेद करतात. परीक्षित महाराजांच्या राज्यात कलीने मानव रूप धरून गोहत्येचा प्रयत्न केला. गाय म्हणजे शांती व धर्माचे प्रतीक आहे. परीक्षित महाराजांनी कलीला ठार करण्याचे ठरविले. हे सर्व वर्णन पुढील अध्यायातून आपल्याला कळेल. मद्य, स्त्री, द्यूत आणि कत्तलखाने ही कलीची दुष्चिन्हे होत. जगातील सर्व राजांनी परीक्षितांपासून धडे घ्यावेत. म्हणजे मग मद्यपी, व्यभिचारी, जुगारी आणि नियमितपणे चालणाऱ्या कत्तलखान्यातून मांस आणून खाणारे यांचे नियंत्रण कशा प्रकारे करावे हे त्यांना कळेल. कलियुगात या कलहाच्या विविध संस्था नियमितपणे सुरळीत चालाव्यात यासाठी अनुमती दिली जाते. अशा स्थितीत राज्यात नीती आणि शांती यांची अपेक्षा कशी करणार? म्हणून राज्यकर्त्यांनी भगवंतांचे निष्ठावंत भक्त होऊन अंगी सुज्ञपणा बांधविला पाहिजे आणि वर सांगितल्याप्रमाणे अपप्रवृत्तींचा बिमोड करून सुज्ञता दर्शविली पाहिजे. आपणास जर प्रखर अग्नी हवा असेल तर आपण वाळलेले इंधन जाळले पाहिजे. ओल्या इंधनाने प्रज्वलित अग्नीची अपेक्षा नसते. परीक्षित महाराज आणि त्यांच्या अनुवर्ती व्यक्ती यांच्या तत्वाने चालूनच शांती व नीती यांची समृद्धी साधता येईल. श्लोक क्रमांक 27.
तक्षकादात्मनो मृत्युम द्विजपुत्रोपसर्जितात् प्रपत्यस्यत् उपश्रुत्य मुक्तसंगः पदम हरे. तक्षकादात्मनो मृत्युम द्विजपुत्रोपसर्जितात् प्रपत्यस्यत् उपश्रुत्य मुक्तसंग पदम हरे. तक्षकात म्हणजे तक्षक सर्पाकडून, आत्मनः स्वतःचा, मृत्यू द्विजपुत्र ब्राह्मणाचा मुलगा, उपसर्जितात पाठविलेल्या, प्रपतस्यते आश्रय घेईल, उपश्रुत्य ऐकून, मुक्तसंग सर्व आसक्ती सोडून, पदम स्थान हरे भगवान श्रीकृष्णांचे. एक ब्राह्मण पुत्र तक्षक सर्पाला आपणाकडे पाठवून देईल आणि त्याच्या दंशाने आपणास मृत्यू येईल असे ऐकून हा मुलगा माईक जगताची आसक्ती सोडून देईल आणि भगवंतांना पूर्णपणे शरण जाऊन त्यांच्या चरणांचा आश्रय घेईल. तात्पर्य: भौतिक आसक्ती आणि भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय या गोष्टी कधी एकत्र असू शकत नाही. भौतिक आसक्ती असणे याचा अर्थच भगवंतांच्या आश्रयाने प्राप्त होणाऱ्या सुखाचे अज्ञान असणे होय. या भौतिक जगात राहत असतानाच भगवत भक्ती करणे हाच भगवंतासमवेतचे आपले दिव्य नाते अभ्यासनाचा मार्ग आहे. जेव्हा त्यात परिपक्वता येते तेव्हा मनुष्य भौतिक आसक्तीतून सर्वथा मुक्त होऊन भगवंतांकडे स्वधामात जाण्यास पात्र होतो. मातेच्या उदरात असल्यापासूनच परीक्षित महाराज भगवंतावर आसक्त होते. तेव्हापासूनच ते भगवंतांच्या आश्रयाखाली होते. ब्राह्मणपुत्राने शाप दिल्यापासून 7 दिवसांच्या आत आपला मृत्यू होणार या पूर्वसूचनेने त्यांना एक प्रकारे वर मिळाल्यासारखेच झाले, कारण त्यांना भगवत धामात परत जाण्यासाठी स्वतःची सिद्धता करता आली. सदैव भगवंतांच्या संरक्षणाखाली असलेल्या त्यांना भगवंतांच्या कृपेने त्या शापाचे परिणाम टाळता आले असते. परंतु अशा निरर्थक कारणाकरिता त्यांनी भगवत कृपेचा लाभ घेतला नाही. त्यांनी आलेल्या संकटाला सुसंधी म्हणूनच स्वीकारले आणि त्या संधीचा अधिकाधिक लाभ उठविला. त्यांनी अधिकारी पुरुषांकडून अखंडपणे 7 दिवस भागवताचे श्रवण केले आणि भगवत चरणांशी आश्रय घेतला. श्लोक क्रमांक 28. जिज्ञासितात्म याथार्थ्यो मुनेर व्यास सुतादसो हित्वेदम नृप गंगायाम यास्यत्य धा कुतो भयम. जिज्ञासित म्हणजे जाणून घेऊन, आत्म याथार्थ म्हणजे आत्म्यासंबंधीचे यथार्थ ज्ञान, मुने म्हणजे विद्वान तत्वज्ञ ऋषीकडून, व्याससुतात म्हणजे व्यासांच्या मुलाकडून, असो म्हणजे हा, हित्वा म्हणजे त्याग करून, इदम म्हणजे या ऐहिक जगाची आसक्ती, नृप म्हणजे हे राजा, गंगायाम म्हणजे गंगा तीरावर, यास्यती जाईल, अद्धा म्हणजे थेट, अकुत भयम म्हणजे निर्भय. महर्षी व्यासदेवांचा पुत्र मोठा तत्वज्ञ होणार आहे. त्याचकडून यथार्थ आत्मज्ञान जाणून घेतल्यानंतर हा मुलगा सर्व माईक गोष्टींचा परित्याग करून निर्भयतेचे जीवन मिळवेल. तात्पर्य: भौतिक ज्ञान म्हणजे आपल्या आत्म्यासंबंधीच्या ज्ञानाचे अज्ञान. तत्वज्ञान म्हणजे आपल्या आत्म्याचे यथार्थ ज्ञान करून घेणे, म्हणजेच आत्मसाक्षात्कार करून घेणे. आत्मसाक्षात्काराविना तत्वज्ञान म्हणजे कोरडे तर्क होत. हा काळशक्तीचा अपव्यय आहे. भागवत मनुष्याला यथार्थ आत्मज्ञान देते आणि भागवताचे श्रवण करून मनुष्याला माईक आसक्तीतून मुक्ती मिळविता येते आणि निर्भय राज्यात प्रवेश मिळविता येतो. हे भौतिक जग म्हणजे भयाचे साम्राज्य आहे. एखाद्या कारागारातील बंदिवानांप्रमाणे मायाबद्ध जीवही सतत भयग्रस्त असतात. कारागृहात कोणालाही नियम उल्लंघिता येत नाहीत आणि कोणी उल्लंघन केलेच तर कारावासाचा कालावधी आणखी वाढतो. त्याचप्रमाणे या माईक जगात आपले सर्वांचे जीवन भय व्याप्तच आहे. या भयाकुलतेचे नाव आहे काळजी, चिंता. या भौतिक जगात प्रत्येकजण प्रत्येक योनीतील अथवा जातीतील जीव चिंतेने ग्रासलेला आहे. मग ती चिंता निसर्ग नियम पाळल्याने असो वा निसर्ग नियम मोडल्याने असो. मोक्ष, मुक्ती याचा अर्थ अशा चिंतेतून मुक्त होणे होय. आपण चिंता सोडून भगवत भक्तीत संलग्न झाल्यावरच